रस्ता कधीकधी आपल्याला कुठं घेऊन जातो हे आपण ठरवत नाही. कधीकधी रस्ताच आपल्याला निवडतो. आजची कथा आहे चकव्याची. एक असा रस्ता जो फिरून फिरून तिथेच परत आणतो. साताऱ्याजवळचं एक छोटंसं गाव नांद्रे. गावात एक खूप जुना नियम होता. संध्याकाळी सूर्य मावळल्यावर डोंगरापलीकडच्या रस्त्याने जाऊ नका, कारण तिथे चकवा लागतो. लोक म्हणतात चकवा माणसाला रस्ता चुकवत नाही, तो त्याला त्याच जागी फिरवत ठेवतो जोपर्यंत तो पूर्णपणे हरत नाही. पण शहरातून आलेले हे 4 मित्र अभिजित, करण, विशाल आणि निखिल मुंबईतले व्लॉग करणारे आणि ॲडव्हेंचर प्रेमी. चकवा सगळी अंधश्रद्धा आहे बरं का, असे म्हणून ते हसले. त्यांनी रात्री शूट करायचं ठरवलं. कॅमेरे, ड्रोन, लाईट्स. गावातल्या एका म्हाताऱ्याने सांगितलंही त्यांना, रस्ता वागतो तिथे वळू नका. करण हसला आणि म्हणाला, अहो आजोबा, तेच तर शूट करायला आलोय आम्ही. रात्री 11 वाजता डोंगराच्या पायथ्याशी ते पोहोचले. रस्ता अगदी सरळ दिसत होता. डावीकडे वाकणारा रस्ता कुठेच नव्हता. म्हातारा खोटं बोलला, निखिल म्हणाला. त्यांची गाडी पुढे गेली. 5 मिनिटे, 10 मिनिटे आणि अचानक ते पुन्हा त्याच पाटीसमोर आले. त्या पाटीवर लिहिलं होतं, नांद्रे 2 किलोमीटर. आपण फिरलो का? विशालने विचारलं. GPS वरतीही नो सिग्नल दाखवत होतं. पहिलं चक्र झालं. गाडी पुन्हा पुढे निघाली. पुन्हा 10 मिनिटं झाली आणि पुन्हा तीच पाटी दिसली. आता हवेत विचित्र शांतता जाणवत होती. डोंगरात किड्यांचाही आवाज नव्हता. अभिजित म्हणाला, हा चकवा असू शकतो का? यावर करण चिडला, रिलॅक्स. या असल्या भाकड कथांवरती विश्वास नाहीये माझा, कळलं ना? उगीच काहीतरी मनात भरवू नकोस. त्यांनी ड्रोन वर उडवला आणि स्क्रीनवर दिसलं की गाडी रस्त्यावर फिरते आहे. पण वरून पाहिलं तर तो रस्ता गोल दिसत होता, अगदी गोल, जणू ते एखाद्या वर्तुळात अडकले होते. अचानक गाडीच्या मागून आवाज आला, इकडे वळा. कोणी दिसतही नव्हतं, पण आवाज मात्र स्पष्ट होता. निखिल मागे वळला. मागच्या सीटवर एक सावली बसलेली होती. ती सावली म्हणाली, तुम्ही रस्ता शोधताय का? पण रस्त्याने तर तुम्हाला शोधलंय. हे ऐकून अभिजितने जोरात ब्रेक मारला आणि गाडी थांबली. त्याने दार उघडलं आणि गाडीतून उतरून बाहेर आला आणि त्याला समोर विशाल उभा दिसला. मी आधीच बाहेर आलोय, विशाल गंभीरपणे म्हणाला. करण आणि निखिल कारमध्येच होते. मग बाहेर उभा कोण? निखिल जोरात ओरडला. तो म्हणाला, करण 2 आहेत. एक करण गाडीत आहे आणि एक रस्त्यावर. दोघेही अगदी एकसारखे आहेत. चकवा फक्त रस्ता नाही, तो माणसाचंही रूप घेतो. हे सत्य, सत्य कसलं, हे भीषण सत्य त्यावेळी त्यांच्या समोर आलं. हे बघून विशालने पळायला चालू केलं. रस्ता काही संपत नव्हता. तो जितका पळत होता तितका तो परत त्याच ठिकाणी येत होता. शेवटी तो थांबला. त्याच्यासमोर तो स्वतः उभा होता आणि हसतही होता. अभिजित कारमध्ये एकटाच, बाकी सगळे गायब. त्याने गाडी सुरू केली. रस्ता सरळ आणि अचानक दिसलं ते गाव. गाव पाहून त्याने सुटकीचा निश्वास टाकला. पण गावात शिरल्यावर त्याला दिसलं
की गाव तर सगळं रिकामं आहे. घरं मोडकळी झालेली, धूळ खात पडलेली पाटी आणि पाटीवर लिहिलं होतं, नांदर सोडलं 1988 साली. अभिजित गावात फिरू लागला. एका घरात फोटो दिसला. त्यात 4 मुलं होती, अगदी त्याच्यासारखीच. तारीख 1988. कॅप्शन दिसलं, चकव्यात हरवले. अभिजित आरशात पाहिला तर त्याचा चेहरा बदललेला होता. डोळे पांढरे आणि तो आता याच गावचा भाग झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली पण सूर्य उगवला नाही. अभिजित गावात उभा होता. रात्र संपली पण उजेड नाही. आकाश राखाडे, सूर्य नाही, सावल्या नाहीत. गाव अगदी शांत आणि हवा जड होती. तो ओरडू लागला, कोणी आहे का? पण त्याला उत्तर काही मिळालं नाही. फक्त दूरवर त्याचाच आवाज परत येत होता, पण थोडा बदललेल्या स्वरूपात. कोणी आहे का? आहे का? आहे का? अशा प्रकारे तो मोबाईल पाहतो तर काय, वेळ 11:07. तीच वेळ जी तेव्हा होती. बॅटरी फक्त 3%, पण बंद होत नव्हती. घड्याळ पुढे सरकत नव्हतं. चकव्यात वेळही अडकते का, असा प्रश्न त्याला पडला. गावात एकच घर थोडं व्यवस्थित होतं. दार अर्धवट उघडं. त्यावर लिहिलं आहे, आत या, तुम्ही आधीही आला आहात. हे वाचून अभिजित थरथरू लागला, पण तरीही तो आत गेला. घरात एक जुना TV सुरू होता. स्क्रीनवर दिसली ती कालचीच रात्र. ते हसतायत, चेष्टा करतायत. पण अचानक व्हिडिओ बदलला. ते चौघे रस्त्यात उभे होते आणि त्यांच्या मागे एक उंच काळी आकृती उभी होती. लांब हात, वाकलेली मान, चेहरा तर नव्हताच. आणि मागून अचानक आवाज आला, अभिजित. तो वळाला. पाहतो तर काय, विशाल उभा आहे, पण त्याचे डोळे पूर्ण काळे. विशाल म्हणाला, इथून बाहेर पडायचं असेल तर कोणीतरी राहिलंच पाहिजे बघ. म्हणजे? अभिजितने विचारले. यावर विशाल म्हणाला, अरे चकवा रिकामा राहत नाही बरं का. घराच्या मागच्या भिंतीवर रक्तासारख्या अक्षरात लिहिलं होतं, 4 आले, 1 जाईल आणि 3 राहतील. अभिजित थरथरू लागला. बाकीचे कुठे आहेत? यावर विशाल हसला आणि म्हणाला, करण आणि निखिल ते आधीच गावचा भाग झालेत. त्याचे बोलणे संपते न संपते तोच अचानक भिंतीतून 2 चेहरे बाहेर येतात. करण आणि निखिल. त्यांचे चेहरे भिंतीत अडकलेले. खरं सत्य आता उघड होणार होतं. कारण चकवा म्हणजे भूत नाही, ती एक जागा आहे जिथे हरवलेली माणसं अडकतात. त्यांची भीती, त्यांचा गर्व, त्यांचा अहंकार, त्या सगळ्यावर जो जगतो, जो जास्त घाबरतो, तोच लवकर जास्त अडकतो. शेवटचा प्रयत्न करायचा म्हणून अभिजित पळत बाहेर आला. पाहिलं तर गाडी अजूनही तिथेच होती. त्याने गाडी स्टार्ट केली. यावेळी तो रस्ता शोधत नाही, तर तो डोळे बंद करतो आणि गावातल्या त्या म्हाताऱ्याचे शब्द आठवतो. रस्ता वागतो, तो वळत नाही, तो सरळ जातो. गाडी धडधडू लागते. हवा जोरजोरात किंचाळ्या फोडू लागते आणि पाठीमागून आवाज येतो, थांब, तू एकटा नाही जाऊ शकत. पाठीमागे विशाल, करण आणि निखिल गाडीच्या काचांवर हात आपटत होते आणि त्यांचे चेहरे मात्र विकृत झाले होते. तो बाहेर पडतो आणि समोर अचानक प्रकाश, खरा सूर्य. रस्ता सामान्य. GPS ही आता चालू झाला होता आणि मोबाईलवरची तारीख 2 दिवसांनी पुढची होती. हे सगळं पाहून अभिजितला हायसं वाटलं आणि त्याने सुटकेचा निश्वास सोडला. गावात पोहोचल्यावर लोक त्याच्याकडे बघू लागले.
की जणू काहीतरी विचित्रच आहे. तो आरशात पाहतो तर त्याच्या सावलीला उशिराने हालचाल होते. तो हात हलवतो. सावली 2 सेकंद उशिरा हलवते. याला वाटलं थकवामुळे हे सगळं होत असेल. रात्री तो झोपतो. स्वप्नात तोच रस्ता दिसतो, तीच पाटी दिसते. नांद्रे 2 किलोमीटर. आणि त्याच्या पलंगाजवळ तीच काळी आकृती उभी होती, जी म्हणत होती, तू बाहेर पडलास, पण चकवा तुझ्यातून बाहेर पडला नाही. दुसऱ्या दिवशी न्यूज आली. 3 युवक डोंगरात बेपत्ता. करण, विशाल आणि निखिल यांचे फोटो होते. अभिजित टीव्ही समोर उभा होता. त्याच्या हातात मोबाईल. त्यात अजूनही एक व्हिडिओ चालू आहे. त्यात 4 जण कारमध्ये बसलेले. ड्रायव्हर सीटवर कोण आहे माहिती आहे? अभिजित नाही, तर ती आकृती स्वतः. या गोष्टीला आता बरेच दिवस उलटून गेले. अभिजित आता सामान्य आयुष्य जगतोय, पण प्रत्येक आरशात त्याला स्वतःचं प्रतिबिंब थोडे वेगळंच दिसायचं. रात्री 11:07 झालं की घरातील घड्याळ थांबायची. खिडकी बाहेरची पाटी दिसायची. नांद्रे 2 किलोमीटर. तो वेडा तर होत नाहीये ना, की चकवा त्याला परत बोलावतोय? त्याला काहीच कळत नव्हतं. अभिजित मात्र गावात परत जाण्याचा निर्णय घेतो. यावेळी एकटाच. गावात तो त्या म्हाताराला शोधतो, पण गावकरी सांगतात की तो तर 20 वर्षांपूर्वीच मेलाय म्हणून. त्याच्या घरात त्याला एक जुनी वही सापडते. त्यात लिहिलं आहे, चकवा हे भूत नाही, तो एका शापित वचनाचा परिणाम आहे. त्या वहीत एक कथा होती. 1988 मध्ये 4 तरुणांचा त्या डोंगरामध्ये अपघात झाला. रात्री गाडी वेगात होती आणि एका बाईला जोरदार धडक बसली. ती जागीच ठार झाली. भीतीने त्यांनी प्रेत लपवलं आणि शपथ घेतली की हे कुणालाच कळून देणार नाही म्हणून. पण त्या बाईने मरताना एकच शब्द म्हटला होता, तुम्ही परत परत याल. पण ती बाई कोण होती? गावात अफवा होती की ती बाई साधीसुधी नव्हती. ती या डोंगराची राखणदारी होती. लोक तिला मार्गदर्शिका म्हणायचे. ती हरवलेल्या लोकांना योग्य रस्ता दाखवायची. पण त्या रात्रीनंतर रस्ता बिघडला. सरळ रस्ता वर्तुळासारखा झाला आणि त्यामध्ये सुरू झाला चकवा. चकव्यांचे नियम त्या वहीत पुढे लिहिले होते. 4 जण आले तर 3 अडकतातच. जो वाचतो तो शाप घेऊन जातो. शाप तोपर्यंत संपत नाही जोपर्यंत सत्य कबूल होत नाही. हे वाचून अभिजितच्या हातून वही खाली पडते. म्हणजे तो पुढचा आहे. परत तोच रस्ता. रात्री 11:07. अभिजित पुन्हा त्या रस्त्यावर. यावेळी तो कॅमेरा नाही आणत. तो एक मेणबत्ती आणतो आणि त्या वळणावर थांबतो जिथे अपघात झाला होता. आणि तो मोठ्याने म्हणतो, आम्ही चूक केली आणि आम्ही सत्य लपवलं. हवा थंड होते. जमिनीवर धुकं पसरतं आणि धुक्यातून ती आकृती बाहेर येते. पांढरी साडी, चेहरा जखमी, पण डोळ्यात राग नाही. ती विचारते, सत्य मान्य आहे का? यावर अभिजित थरथरत म्हणतो, हो हो मान्य आहे. त्यावर ती म्हणते, मग एकटाच परत जाशील, पण किंमत द्यावी लागेल. किंमत? काय किंमत? अभिजित विचारतो. त्यावर ती शांतपणे उत्तरते, आठवणी. हे ऐकताच अचानक अभिजित सगळं विसरायला लागतो. करण, विशाल, निखिल त्यांचे चेहरे धुसर होत जातात. त्याला आठवतच नाही की तो कोणासोबत गेला होता. सकाळी तो रस्त्यावर एकटाच उभा दिसतो. सूर्य उगवलेला आणि गावही परत सामान्य झालं होतं. त्याला वाटतं की तो फक्त एकटाच फिरायला आला होता. तो घरी जातो आणि त्याचं आयुष्य पूर्ववत सुरळीत चालू होतं. पण त्या डोंगरावर अजूनही पाठी आहे.
नांद्रे 2 किलोमीटर. रात्री गाड्या जातात, कधी कधी 4 मित्र जातात, त्यातला एक वाचतो, बाकी अडकतात. आणि जो वाचतो त्याला कधीच कळत नाही की तो आधी कोणासोबत गेला होता. चकवा संपत नाही, तो फक्त नवीन 4 जणांची वाट पाहतो. जर कधी रात्री सरळ रस्ता असूनही तुम्ही तिथे परत आलात तर लक्षात ठेवा, कदाचित तुमचं सत्य अजून मान्य झालेलं नाही. जर तुम्हाला अशा आणखीन भयकथा ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या वेळी रस्ता कदाचित तुमच्यासाठीच असेल.